भगतसिंग म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर पटकन काय येतं? हातात पिस्तूल घेतलेली एका तरुण क्रांतिकारकाची प्रतिमा, बरोबर? पण या प्रतिमेच्या पलीकडे एक अत्यंत प्रखर बुद्धिवादी विचारवंत दडलेला होता. आणि त्यांच्याच या बौद्धिक पैलूची ओळख करून देणारा एक जबरदस्त निबंध आहे, मी नास्तिक का आहे. चला, त्यांच्या या धारदार युक्तिवादांना जरा जवळून पाहूया. या सगळ्याची सुरुवात होते एका आरोपाने. आणि हा आरोप कोणी बाहेरच्याने नाही, तर भगतसिंगांच्याच काही मित्रांनी त्यांच्यावर केला होता. ते म्हणाले की तुझा हा देवावरचा अविश्वास म्हणजे काही मोठा विचार नाहीये, हा तर निव्वळ तुझा गर्व आहे, तुझा अहंकार आहे. भगतसिंगांनी या आरोपाला थेट भेडायचं ठरवलं. त्यांनी मान्य केलं की हो, माझा स्वभाव थोडा हट्टी आहे, मी माझ्या मतांवर ठाम राहतो. पण ते म्हणतात, याला अहंकार म्हणणं ही एक खूप मोठी चूक आहे. आणि इथेच भगतसिंग एक खूप खूप महत्वाचा फरक स्पष्ट करतात. ते म्हणतात, ज्याला तुम्ही लोक अहंकार म्हणताय ना, तो अहंकार नाहीच आहे, तो आहे स्वाभिमान. स्वतःच्या अभ्यासातून, स्वतःच्या विचार प्रक्रियेतून जे मत बनलंय त्यावर असलेला अभिमान. बघा, पोकळ गर्वात आणि विचार करून मिळवलेल्या आत्मविश्वासात किती मोठं अंतर आहे. आणि मग ते एक जबरदस्त तर्क पुढे ठेवतात. जरा विचार करा, एक अहंकारी माणूस नास्तिक असूच कसा शकतो? कारण अहंकाराचे मार्ग फक्त दोनच आहेत. एक, तो माणूस देवाला आपला प्रतिस्पर्धी मानेल, किंवा त्याचा अहंकार टोकाचा असेल तर तो स्वतःलाच देव समजायला लागेल. पण गंमत बघा, दोन्ही केसेसमध्ये त्या व्यक्तीला एका सर्वोच्च शक्तीचं अस्तित्व मान्य करावंच लागतं, बरोबर ना? आणि मग या एका वाक्यात ते अख्खा मुद्दाच संपवून टाकतात. ते स्पष्ट सांगतात की मी या दोन्ही गटांमध्ये मोडत नाही. का? कारण मी त्या सर्वोच्च शक्तीशी स्पर्धा किंवा तुलना करतच नाहीये, मी तर तिचं अस्तित्वच नाकारतोय. त्यामुळे माझ्या नास्तिकतेचा आणि अहंकाराचा दुरान्वयही संबंध नाही. ओके, मग अहंकार कारण नाही, तर मग कारण आहे तरी काय? शेकडो वर्ष चालत आलेली लोकांच्या मनात इतकी घट्ट रुजलेली श्रद्धा एक तरुण का नाकारतोय? आणि इथूनच भगतसिंगांच्या विचारांचा खरा खोल प्रवास सुरू होतो. हाच तो कळीचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर देताना भगतसिंग फक्त स्वतःची बाजू नाही मांडत, तर ते विचार कसा करायला हवा यावरच एक मोठं भाष्य करतात. त्यांच्या मते होतं काय, जेव्हा आपल्याकडे एखाद्या गोष्टीचा थेट डोळ्यांना दिसणारा पुरावा नसतो, तेव्हा प्रत्येकजण आपापल्या बुद्धीने, तर्काने त्या गोष्टीचा अर्थ लावायचा प्रयत्न करतो. आणि याच प्रयत्नांमधून वेगवेगळी तत्त्वज्ञानं जन्माला येतात, जी अनेकदा एकमेकांना पूर्णपणे छेद देणारी असतात. आणि आता आपण त्या संघर्षावर बोलूया, जो मानवी प्रगतीच्या अगदी केंद्रस्थानी आहे. एका बाजूला आहे पूर्वापार चालत आलेलं ज्ञान, आपली परंपरा, जी सांगते डोळे झाकून विश्वास ठेवा. आणि दुसऱ्या बाजूला आहे आपली विवेकबुद्धी, जी प्रत्येक गोष्टीला का आणि कसं हे प्रश्न विचारते. हाच तो खरा संघर्ष आहे. भगतसिंग एक जबरदस्त मुद्दा मांडतात. ते म्हणतात की आपण ज्या परंपरेबद्दल किंवा प्राचीन ज्ञानाबद्दल बोलतो, ते काही एकसंध एकच गोष्ट नाहीये. हिंदू, इस्लाम, बौद्ध, जैन प्रत्येकाचे विचार वेगळे. अरे इतकंच काय, एकाच परंपरेत आर्य समाज आणि सनातन धर्मात टोकाचे मतभेद आहेत. अगदी पूर्वीच्या काळातही चार्वाकांसारखे विचारवंत होते, ज्यांनी थेट देवालाच आव्हान दिलं होतं. मग यातलं खरं ज्ञान कोणतं मानायचं? यावर भगतसिंगांचं म्हणणं खूप विचार करायला लावणारं आहे, खरं तर थोडं टोचणारही आहे. ते म्हणतात, जुन्या विचारवंतांचे अनुभव आणि विचार हे आपल्या पुढच्या लढाईचा आधार बनायला हवेत. पण आपण काय करतोय? आपण आळशीपणाने त्यांच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवून बसलोय. आणि असं करून आपण मानवी विकासाच्या मार्गात अडथळा आणण्याचा गुन्हा करतोय. आणि हाच अंधश्रद्धेचा सगळ्यात मोठा धोका आहे. ती फक्त निरुपद्रवी नाही आहे, ती मानवी प्रगतीला अक्षरशः थांबवते. ती माणसाला विचार करायला प्रोत्साहन देत नाही, उलटं त्याला प्रतिगामी बनवते, म्हणजे मागे खेचते. जे आहे, जसं आहे तसंच स्वीकारा, प्रश्न विचारू नका, असं ती सांगते. ठीक आहे, मग यातून बाहेर कसं पडायचं? मार्ग काय? भगतसिंग फक्त समस्या सांगून थांबत नाहीत, ते त्यावर एक ठोस उपाय, एक संपूर्ण विचारपद्धती समोर ठेवतात. त्यांच्या मते प्रगती ही आपोआप होत नसते, ती जाणीवपूर्वक करावी लागते. कशी? तर ही पद्धत बघा. पहिलं, परंपरेने दिलेल्या प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करा. दुसरं, त्याला आव्हान द्या, त्यावर अविश्वास व्यक्त करा. तिसरं, प्रत्येक मुद्दा तर्काच्या, विवेकाच्या कसोटीवर तपासून घ्या. आणि चौथं, जे या कसोटीवर टिकणार नाही ते निर्भीडपणे मोडून टाका. फक्त तेव्हाच एका नव्या, मजबूत तत्त्वज्ञानाचा पाया रचला जाईल. आणि हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बघा, अंधश्रद्धा ही धोकादायक आहे, ती माणसाला एका जागी खिळून ठेवते. तर विवेकबुद्धी हेच आपल्या खरं मार्गदर्शक तत्व आहे. ते आपल्याला चुका सुधारण्याची आणि आपले विचार सतत अधिक चांगले, अधिक प्रगल्भ करण्याची संधी देतं. बरं,
मग ह्या सगळ्या विचारमंथनातून जुन्या श्रद्धांना नाकारून भगतसिंग स्वतः कुठल्या निष्कर्षावर पोहोचले? त्यांनी स्वतःसाठी नक्की कोणता पाया रचला? त्यांची नास्तिकता म्हणजे काहीतरी नसणं अशी नकारात्मक गोष्ट नाहीये, ती एक सकारात्मक धारणा आहे. ती ठामपणे सांगते की या निसर्गाला चालवणारी, त्याला मार्गदर्शन करणारी कोणतीही अदृश्य चेतन शक्ती नाही. खरी शक्ती कशात आहे? तर ती आहे स्वतः निसर्गात आणि माणसाच्या बुद्धीमध्ये. ती बुद्धी जी या निसर्गाला समजून घेऊ शकते आणि मानवजातीच्या भल्यासाठी त्यावर नियंत्रण मिळवू शकते. आणि त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर हेच त्यांच्या विचारांचं सार आहे. कोणताही गोंधळ नाही, कोणतीही द्विधा मनस्थिती नाही, एक अगदी स्पष्ट, तर्कशुद्ध आणि ठाम तत्वज्ञान. आणि शेवटी भगतसिंग आपल्या सगळ्यांसमोर एक आरसा धरतात, एक प्रश्न उभा करतात की खऱ्या प्रगतीसाठी प्रत्येक जुन्या श्रद्धेला, प्रत्येक परंपरेला असं तर्काच्या कसोटीवर घासून बघणं, त्याला आव्हान देणं खरंच इतका आवश्यक आहे का? हा प्रश्न फक्त त्यांच्याबद्दल नाही, हा आपल्या सगळ्यांबद्दल आहे. आणि तोच विचार आपल्याला अंतर्मुख करून जातो.